झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळ्यात तब्बल 77 कोटींच्या कामांचे भूमिपूजन. आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नाने होणार कायापालट. पालकमंत्री जयकुमार रावलांनी फोडले नारळ. शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत धुळ्यात तब्बल 77 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज 15 डिसेंबर रोजी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यात देवपुरातील नवरंग जलकुंभाजवळ जय हिंद सिटी मॉल व भाजी मंडई, पांझरा नदी काठावरील आदिशक्ती श्री एकविरा देवी मंदिर परिसराचा घाट विकास आणि 51 शक्तीपीठ उभारणी तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांचे व्हाईट टॉपिंग काँक्रिटीकरण या कामांचा समावेश आहे. धुळे शहराला स्मार्ट, सुंदर आणि सुरक्षित शहर बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असून शहराच्या विकासासाठी नियोजनबद्ध काम सुरू असल्याचं राज्याचे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. आमदार अनुप अग्रवाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे धुळे शहराचा विकास वेगाने होत आहे असंही त्यांनी नमूद केले. देवपुरातील जय हिंद सिटी मॉल व भाजी मंडईचे काम पुढील 1.5 वर्षात पूर्ण होईल. तसेच अतिक्रमण मुक्त रस्ते व व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचं आमदार अनुप अग्रवाल म्हणाले. सायंकाळी 4 वाजेपासून आचारसंहिता जाहीर होण्याआधीच शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, बापू खलाने, डॉक्टर सुशील महाजन, डॉक्टर माधुरी बोरसे, चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, हिरामन गवळी, सुनील बैसाने यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.